मोठ्या मनाच्या आहात असंही ऐकलं होतं. मला वाटलं तुम्ही माझी मदत कराल, पण नाही, तुम्ही इतरांसारख्याच निघालात. तुम्ही माझी मदत नाही करणार ना? ठीक आहे. काहीतरी गरीबाचं कोणी वाली नसतोच. बघेन मी, माझ्या नशिबात असेल तेच होईल. तुम्ही माझं ऐकून घेतलंत, धन्यवाद. मला मी बोललो होतो ना, ती मुलगी नाही म्हणेल म्हणून. ती नाही कशी म्हणली? ती पोरगी तो खटला जिंकली आणि आपली हायकमांड इलेक्शनचं तिकीट द्यायला तयार झाली. तिच्यापाशी काय बी नसलं ना तरी नकार द्यायची हिम्मत तिच्यापाशी आहे. म्हणूनच आता ती आम्हाला आमच्या पक्षात हवी. एकीकडे तो हनुमंतराव म्हणतोय त्याच्या पार्टीकडून मी इलेक्शन लढावं, आणि दुसरीकडे सुगंधासारखी लोक, ती अक्षरशः मला देव मानते. तिला असं वाटतं की मी तिला कशातूनही वाचवू शकेन, सोडवू शकेन. काय चाललंय हे सगळं? मला नकोय. मला खरंच कळत नाही मी काय करावं. सगळा राग तुम्ही मनूवरच का काढता हो? तिच्यावरच का चिडता तुम्ही सारखे सारखे? असं काय पाप केलंय तिनं? उलट कोर्टातही केस ती जिंकलीये. अख्खं जग तिच्या बाजूने उभंय आणि एकटे तुम्हीच अजून तिच्या विरोधात आहात. कारण तिने माझा अपमान केलाय. खोटं बोललीये ती माझ्याशी. तिच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी तिने आपल्यापासून लपवून ठेवल्या आणि त्या लपवून ठेवूनच माझ्या मुलाचा हात धरून ती या घरामध्ये आली. आशा, मला अशी सून नको होती जिच्या लज्जेचे धिंडवडे आधीच जगासमोर निघाले. मला अशी सून नको होती जिच्यामुळे समाजासमोर माझं नाक कापलं गेलं. पण तोच समाज आज तिचे गोडवे गातोय. तेच लोक तिचं कौतुक करतायत. ते बदलले असतील, मी बदलणार नाही. सुरुवातीला आपल्या एका वाचनालयाच्या उद्घाटनासाठी जायचंय. बरं, पुढे? त्याच्यानंतर आपल्या पक्षाची मीटिंग आहे. बरं, ठीक आहे, पुढे? आणि त्यानंतर आपल्याला महिला उमेदवाराच्या निवडीविषयी पक्षाला सांगायचंय. महिला उमेदवार? आमच्या कामाचं काय झालं? काम झालंच म्हणून समजा मालक. काम झाले, अजून फोन कसा काय आला नाही? आता बघतो. मनस्विनीताई नाही कशा म्हणतात ते, त्याच आपल्या महिला उमेदवार असणार. माझ्या वडिलांनी मरणाच्या आधी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं, ज्यानुसार ही सगळी प्रॉपर्टी, हा पैसा सगळं त्यांनी माझ्या नावावर केलं होतं. पण मला यातलं काही नकोय. पण मग एवढ्या पैशांचं काय करणार आहेस तू? पीडित आणि असहाय्य स्त्रियांच्या मदतीसाठी आम्ही एक ट्रस्ट तयार करणार आहोत. अरे वा, ही तर खरंच खूप छान कल्पना आहे. शलाका, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. मनू, म्हणूनच या कामात आम्हाला तुझी मदत लागेल. माझी मदत म्हणजे मी काय करू शकते? आम्ही जो ट्रस्ट बनवणार आहोत तो तुझ्या नावावर असेल. तू तो सांभाळायचा. अनाथ, असहाय्य, पीडित महिलांच्या पुनर्वसनाच्या कामात तू मदत करायचीस. काय मी हे नाही करू शकत हो. ही कामं तुमच्यासारख्या मोठ्या लोकांची आहेत. मी आपली एक सरळ गावातून आलेली मुलगी आहे. मला फक्त माझं घर आणि माझा संसार एवढंच बघता येते. मी एक साधी नोकरी केली नाहीये. मी हे एवढी मोठी ट्रस्ट वगैरे सांभाळणं कसं जमणार आहे मला? हे काम ज्या माणसाने केलंय मला त्याचं नाव हवं आहे. सर, मला फक्त एका दिवसाची मुदत द्या, मी करते काहीतरी. क्विक क्विक. इन्स्पेक्टर आकाश केतकर. येस. आम्ही अँटी करप्शन मधून आलो. आम्हाला असं कळलंय की तुम्ही 1 लाखाची लाच घेऊन 2 ड्रग डीलर्सना सोडून दिले. काय?